दरम्यान जुन्नरमधल्या या घटनेवरून खासदार संजय राऊतांनी मिसेस मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला। कायदा सुव्यवस्थेवरती अमृता वहिनींनी बोललं पाहिजे असं राऊतांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या सेवेत मुलींचं रक्षण येत नाही का असा देखील त्यांनी सवाल विचारला। वहिनी साहेब या विषयांवरती का बोलत नाहीत असा देखील प्रश्न त्यांनी विचारलाय। आमदार रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर या सगळ्या विषयासंदर्भात निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्यानं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते असं रोहित पवारांनी म्हटलं। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी मिसेस मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधलाय। त्यांनी या सगळ्या परिस्थितीवरती बोललं पाहिजे अशी मागणी देखील संजय राऊतांनी केली आहे। लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षस अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत। हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे। याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे। किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून, त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का? ह्याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे। मुख्यमंत्री साहेबांना होम डिपार्टमेंटसाठी वेळ मिळत नाही असं आपलं तिथं म्हणावं लागेल। म्हणूनच आपल्या या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालावली आहे। सामान्य परिवारातल्या मुलींवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात हे खरं तर दुर्दैवी आहे। त्यामुळे शक्ती कायदा सारखा एक चांगला कायदा जो अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये आणला होता, केंद्राला पाठवला होता, जो केंद्राने रिजेक्ट केला, तो मान्य करणं हे अतिशय महत्वाचं आहे। आणि जुन्नरला झालेली जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।